नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार। आज आपण 3 ते 7 मे पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघणार आहे। हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला इतर कुठलाही डेटा वाचत बसण्याची गरज पडू नये अशा पद्धतीने हे लेक्चर डिझाइन केलेले आहे। लेक्चर व्यवस्थितपणे बघा आणि मला माहिती आहे की थोडासा लेक्चर घेण्यामागे उशीर होतोय, तर मी काय आता कारण देत बसणार नाही आणि तुमच्यापर्यंत रेग्युलर कंटेंट घेऊन येईल। माझ्या कृतीतून ते जास्त तुमच्यापर्यंत पटवून देण्याचा मी प्रयत्न करेल। डायरेक्टली मुद्द्याकडे येतोय। पहिला प्रश्न बघा, नुकताच उद्रेकामुळे चर्चेत आलेला रुआंग ज्वालामुखी म्हणजेच रुआंग वोल्कॅनो कोणत्या देशात आहे? रिसेंटली या देशामधला रुआंग वोल्कॅनो हा उद्रेक झाला, तिथलच्या जवळपास 6-7 हजार लोकांना स्थलांतरित करावं लागले। तर तो जो काही ज्वालामुखी आहे हा कुठल्या देशात आहे? रुआंग ज्वालामुखी तर हा आहे इंडोनेशियामध्ये। तुम्हाला माहिती आहे की इंडोनेशिया जर मॅपमध्ये दाखवलं तर बघा, इथं आपला भारत देश इकडं थोडासा वरती इथं दिसल आणि त्याच्या खाली दक्षिणेकडं सिंगापूर, त्यानंतर हा मलेशियाचा भाग दिसतोय आणि त्याच्या खालोखाल हा जो देश आहे, जो येलो पोर्शन किंवा गोल्डन पोर्शन जो शेडेड आहे, हा आहे इंडोनेशियाचा, ज्याची राजधानी आहे जकार्ता। आणि इथं रुपिया ही करन्सी चालते, रुपिया नाही, ओके, रुपिया। तर इंडोनेशिया हा जर तुम्ही बघितलं तर हा बेट समूहांचा देश आहे। भरपूर सारे वेगवेगळे बेट आहेत इथं आणि या बेटांमध्ये इथं जर तुम्ही बघाल तर हा जो लाल डॉट दिसतोय हा आहे माउंट रुआंगचा आणि माउंट रुआंग याच ठिकाणी या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय, जिथून साधारण 6,000 लोकांना, आजूबाजूच्या बेटांवरती राहणाऱ्या 6,000 लोकांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर फक्त एवढं लक्षात ठेवा की हा एक जिवंत ज्वालामुखी आहे। कुठं आहे तर इंडोनेशियामध्ये आणि या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं तिथं सुनामीचं सुद्धा संकट निर्माण झालं होतं, पण तशी काही घटना घडलेली नाही। एक चांगली गोष्ट ही तिथलच्या फक्त लोकांना स्थलांतरित करण्यात आले, सुखरूप ठिकाणी त्यांना हलवण्यात आलं होतं। ओके, पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशात पहिला फ्लोटिंग सोलर प्लांट उभारण्यात आला? आता ही घटना आत्ता घडलेली नाही आहे। हा जो फ्लोटिंग प्लांट जो आहे, तरंगता जो सोलर प्रकल्प आहे, हा जपानमध्ये 2007 मध्येच उभारण्यात आला होता। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जपान। जपान या देशामध्ये जगातला पहिला फ्लोटिंग सोलर प्लांट बसवण्यात आला होता। आता ही घटना 2007ची आहे, पण सध्या आपण याच्यामध्ये चर्चेत का बघतो इथं, तर भारतातील जलविद्युत विकासाची सर्वात मोठी कंपनी किंवा संस्था ती म्हणजे NHPC लिमिटेड। तर यांनी तरंगत्या सौर उद्योगासाठी तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी संदर्भात नॉर्वेजियन कंपनीशी सामंजस्य करार केलेला आहे। मग आपल्याला हा जो काही करार आहे हा स्पेसिफिकली तरंगणाऱ्या सोलर पॅनल संदर्भात असणार आहे। तर म्हणून तुम्हाला हा मुद्दा माहिती असायला पाहिजे होता की जगातला सगळ्यात पहिला तरंगता सोलर प्लांट कुठं उभारण्यात आला होता, तर तो म्हणजे जपानमध्ये। ओके, आता हा जो काही करार आपण करणार आहे नॉर्वेजियन कंपनी बरोबर, आपली NHPC ही कंपनी, तर या करारानंतर भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात, मोठ्या स्केलवरती तलाव, जलाशय किंवा इतर जे आपले जलस्रोत आहेत, तर या ठिकाणी तरंगते सोलर पॅनल बसवण्यात येतील। त्यासाठी NHPCनी निवडलेल्या ठिकाणांची निवड करण्यात येईल किंवा त्यांनी जी ठिकाणं सांगितलीत त्या ठिकाणी हायड्रो इलॅस्टिक मेम्ब्रेन्सवरती पॅनल बसवले जातील। 2007 मध्ये ज्यावेळेस जपानने असं तंत्रज्ञान सुरू केलं त्यावेळेस ती टेक्नॉलॉजी महाग होती, पण सध्या जगात बऱ्याचशा प्रगत देशांमध्ये हे वापरलं जातंय किंवा तरंगते सौर प्रणाली ही प्रचलित झाली आहे। त्यामुळे आता कमी खर्चामध्ये भारतामध्ये मोठ्या स्केलवरती हे काम होईल। दक्षिण आशियाई देशांचा विचार केला तर भारतासोबत मालदीव आणि बांगलादेश हे असे देश आहेत की जिथं ऑलरेडी असे तरंगते सौर प्रकल्प काम करत आहेत। पाकिस्तान आणि श्रीलंका हे असे देश आहेत की सध्या ते या तरंगत्या सौर प्रकल्पाच्या तंत्रज्ञानावरती काम करत आहेत। ओके, भारतात तरंगत्या सौर ऊर्जेची 280 ते 300 गिगावॅट एवढी संभाव्य क्षमता आहे। मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, बिहार आणि राजस्थान या राज्यांच्या क्षमतेच्या प्रमाणात किंवा क्षमतेच्या तुलनेमध्ये थोड्याच ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्यात आलेत। पण आता ज्यावेळेस NHPC आणि नॉर्वेजियन कंपनीचा ज्यावेळेस करार होईल त्यावेळेस आणखीन वेगाने हे कामं सुरू होतील। भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प हा तेलंगणामध्ये कार्यरत आहे, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे। कोणत्या राज्यात? तेलंगणामध्ये। ओके, आता हे जे तरंगते प्रकल्प असतात ना, तर हे पाण्यावरती बसवण्यापाठीमागचा उद्देश काय किंवा सौर प्रकल्प हे पाण्यावरती का बसवायचे, तर या पॅनलची किंवा सौर पॅनल्सची जी कार्यक्षमता आहे, एफिशियन्सी जी आहे ना, तर ती पाण्याच्या थंड प्रभावामुळे आणखीन वाढते।
त्यामुळे हे तरंगत्या ठिकाणी किंवा पाण्यावरती हे सौर प्रकल्प हे बांधण्यात येतात, उभारण्यात येतात. ठीक आहे. पाण्याचा पृष्ठभाग झाकून तरंगत्या सौर ऊर्जेमुळं बाष्पीभवन सुद्धा पाण्याचं होत नाही, त्याच्यामुळे पाण्याचा सुद्धा आपण निचरा व्यवस्थित करतोय. पाण्याचं बाष्पीभवन होत नाही, नुकसान कमी होतंय, जलस्रोताचं संवर्धन होतंय. तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी जमिनीची गरज सुद्धा त्यामुळे भासत नाही, कारण आपण जलस्रोतांवरती ते उभारतोय. ओके. जमिनीचा वापर मग आपण प्रॉपरली शेती आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी करू शकतो. तर हे सगळे असे फायदे हे तरंगत्या प्रकल्पाचे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. पृथ्वी आपल्या अक्षावर कशी फिरते? आपल्याला जॉग्रफीच्या अंतर्गत हे क्वेश्चन वारंवार विचारले जातात की जी पृथ्वीची त्याच्या अक्षाभोवती फिरण्याची जी दिशा आहे ती कशी आहे? तर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतीये का, की पश्चिमेकडून पूर्वेकडं, का उत्तर दक्षिण फिरती? तर पृथ्वी ही स्वतःचा जर असा आपण हा जर अक्ष बघितला तर या अक्षाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. ओके. म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो ना की सूर्य आपला पूर्वेकडून पश्चिमेकडे जातोय, तर ॲक्च्युली तसं नसतं. आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असते. ठीक आहे. म्हणजे हे तर अगदी सिंपल आहे ना. जॉग्रफीचा अभ्यास करताना ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की जे काही आपण ज्या गोष्टी बघतोय अवकाशामधल्या, तर त्या पृथ्वीच्या हालचालीमुळे तशा फिरताना दिसतात. त्या जसं की सूर्य हा त्याच्या जागेवरती स्टेबल आहे, पृथ्वी त्याभोवती फिरतीये आणि त्याच्यामुळे आपल्याला सूर्याची मुवमेंट झाल्यासारखं वाटतं की ते सूर्य जो आहे हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातोय. पण असं नाहीये. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे आपल्याला सूर्याचं किंवा चंद्राची मुवमेंट त्या पद्धतीने दिसतात. ठीक आहे. आणि ह्या एका आपल्या अक्षाभोवतीचं जी एक फेरी आपण पूर्ण करतो ना, याला आपण काउंट करताना म्हणतो की एक दिवस. ठीक आहे. मग आता ह्या जे काही दिवस आणि रात्राचा जो काही कन्सेप्ट आहे हा या अक्षाभोवतीच्या फिरण्याच्या मुवमेंटमुळेच तयार झाला आहे, हे पण तुम्हाला लक्षात आलं असेल. आता तुम्ही म्हणाल की सर करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये जॉग्रफीचा मुद्दा कुठून आला आहे? तर मित्रांनो, एका अभ्यासानुसार असं लक्षात आलं आहे की जे पृथ्वीवरती ग्लोबल वॉर्मिंग जे वाढलं आहे याच्यामुळं जे बर्फ पिघळतोय किंवा जे ध्रुवीय बर्फ वितळत आहेत, तर यामुळं पृथ्वीचा बॅलन्स जातोय. ओके. म्हणजे एका ठिकाणी पाण्यात म्हणजे जिथं आधी मोठे मोठे बर्फाचे पर्वत असायचे, जर तिथून बर्फ वितळतोय आणि त्याचं पाणी दुसऱ्या ठिकाणी जातंय, तर यामुळं पृथ्वीचं जे वेट बॅलन्स आहे हे थोडंसं बिघडलंय किंवा त्याच्यामध्ये बदल होत आहेत, असं एका अभ्यासावरून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं पृथ्वीचा त्याच्या अक्षाभोवती फिरण्याची जी गती आहे याच्यामध्ये बदल होतोय, त्याच्या फिरण्याच्या डिग्रीमध्ये अंशामध्ये बदल होतोय आणि याच्यामुळं ध्रुवावरून हे ज्यावेळेस पाणी हे विषुववृत्तांकडे वाहत जात आहे किंवा विषुववृत्तांकडे वाहत येताना पाण्याच्या हालचालीमुळं पृथ्वी ही थोडी कमी गोलाकार आणि अधिक सपाट झाली आहे, असं या अभ्यासावरून सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला एक लहानपणीपासूनचा प्रश्न आहे की पृथ्वी गोल असते हे आपल्याला सांगितलेलं आहे, पण खरं बघायला तर पृथ्वी काही अशी बॉलसारखी गोल असते का? तर नाही. तो एक थोडा ओबडधोबड असलेलाच गोलाकार स्वरूप आहे. जर तुम्ही इथं ह्या इमेजमध्ये बघाल तर असा एकदम प्रॉपर सर्कल नाही आहे. ओके. कारण आपण दगड एखादा घेतला तर कुठलाही दगड असा एकदम गोलाकार असणार आहे का? रेडियस सगळीकडून सारखी वगैरे तर नाही. तसंच पृथ्वी संदर्भात सुद्धा आहे. पृथ्वी सुद्धा एक भला मोठा दगडच आहे जो थोडा ओबडधोबड पण आपण त्याला गोलाकार म्हणतो. ओके. तर जर तुम्हाला तसा मिसकन्सेप्शन असेल डोक्यात की पृथ्वी अगदी अशी गोल सर्कल सारखी आहे, तर नाही, तशी पृथ्वी गोल नाही आहे किंवा इतर कुठलाही ग्रह तसा गोल नाही आहे. त्यांचे शेप हे आपण गोलाकार आपल्या कन्व्हिनियन्सीसाठी म्हणून दाखवतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या पृथ्वीचा शेप आहे आणि ज्याच्यामध्ये बदल होतो आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे. अशीच इंटरेस्टिंग माहिती पुढे सुद्धा आपल्याला बघायची आहे, पण ह्या लेक्चरला तुम्ही रिवाईज करत चला. त्याच्यासाठी या लेक्चरचे PDF आमच्या विजन स्टडी 2.0 या ॲपवरतून डाउनलोड करा. ॲपमध्ये तुम्हाला फ्री सेक्शनच्या अंतर्गत या PDF मिळत जातील. ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला त्याबद्दलचं नोटिफिकेशन सुद्धा PDF अपलोड झाल्यावरती मिळत राहील. ठीक आहे. त्याचबरोबर या विजन स्टडी ॲपमध्ये राज्यसेवा 2024साठी क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच आहे, ज्यामध्ये 180 पेक्षा जास्त लेक्चर्स अवेलेबल आहेत. हे प्रत्येक सब्जेक्टचे लेक्चर अगदी प्रत्येक विषयांतल्या मुद्द्यांनुसार घेतलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल जॉग्रफीचा जर विषय बघाल तर जागतिक भूगोलाच्या अंतर्गत पृथ्वी किंवा सौर्यमाला अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, पर्जन्य, हवामान, अशा प्रत्येक घटकावरती सेपरेटली लेक्चर्स आहेत. प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये ते लेक्चर आहेत, त्यामुळे प्रॉपर रिव्हिजन तुमची होईल. तर जर तुम्हाला राहिलेल्या दिवसांचा
प्रोडक्टिव्ह वापर करायचा आहे तर तुम्ही या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. पण कमीत कमी 4 तास व्हिडिओ लेक्चर्स बघण्याची तयारी असेल आणि त्याचबरोबर 6 तास सेल्फ स्टडी करायची तयारी असेल तरच या बॅचमध्ये ॲडमिशन घ्या, नाहीतर अभ्यासाचा ओव्हरलोड तुम्हाला होईल. ओके, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. श्रीलंका भारतापासून कशामुळे विभक्त झाली? तर कोणत्या सामुद्रधनीमुळे विभक्त झाली असे विचारलेले आहे. पाल्क का बेरिंग का मलाक्का का जिब्राल्टर? तर पाल्कची सामुद्रध्वनी इथं तुम्हाला या मॅपमध्ये पण दिसत असेल बघा. तामिळनाडू आणि श्रीलंका याच्यामध्ये खूप कमी अंतर आहे आणि हे अंतर हे पाल्क सामुद्रध्वनीमुळे वेगळं झालेलं आहे, विभक्त झालेलं आहे. तर भारत आणि श्रीलंका त्याच्यामुळे वेगळे आहेत. ठीक आहे, आता हे जे पाल्क आहे ना, रॉबर्ट पाल्क नावाचा एक मद्रास प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर होऊन गेलेला आहे, त्याच्या नावावरती आपण पाल्क स्ट्रीट असं याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे बघा दुर्दैव कसं आहे, भारत आणि श्रीलंका हे ऐतिहासिक रिलेशन्स आहेत, पण ह्यांना कनेक्ट करण्यासाठी आपण नाव कोणतं यूज करतोय अजूनसुद्धा त्या ब्रिटिश गव्हर्नरचं, ज्यांनी भारतावरती म्हणा किंवा आपल्या दक्षिण आशिया इतर देशांवरती सुद्धा ज्यांनी आक्रमण केलेत, राज्य केलेलं आहे, अशांची नावं आपण दिली. बरं असो, भारत आणि श्रीलंकेला किंवा तामिळनाडू आणि जाफना जे श्रीलंकेमध्ये येतं यांच्या दरम्यान ही जी सामुद्रधवनी आहे त्याला आपण पाल्क सामुद्रधवनी म्हणतोय. ओके, आता हा विषय कुठून निघाला आहे? तर श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने उत्तर प्रांतातील श्रीलंकेच्या उत्तरेकडे असलेलं एक जे बंदर आहे ज्याचं नाव आहे कांकेसथुराई, कांकेसथुराई, तर ह्या बंदराचं नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी. तसा त्यांच्या संसदेमधून विधेयक पारित केलेलं आहे आणि त्यासाठी या प्रकल्पासाठी किंवा या रिनोव्हेशनसाठी या बंदराच्या भारताने $61.5 दशलक्ष खर्च करण्यासाठी सहमती नोंदवली आहे. तर भारत हा श्रीलंकेतल्या या बंदराच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी मदत करणारे, हेल्प करणारे किंवा अशा प्रकारे आपण त्यांचा खर्च करणारे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, श्रीलंकेच्या उत्तर भागामध्ये वसलेलं हे कांसेथुराई बंदर आहे, जिथं 16 एकरनी एरिया त्यांचा व्यापलेलं मोठं बंदर आहे. पॉंडुचेरीमधील कराईकल बंदरापासून 104 किलोमीटर अंतरावरती हे बंदर आहे. ओके, तर एवढं कमी अंतर आहे भारतापासून, अगदी 3.5 तासाच्या अंतरावरती असलेले हे बंदर असणार आहे, ज्याला भारत सरकार अंतर्गत आर्थिक मदत करून डेव्हलप केलं जाईल. ओके, श्रीलंकेमध्ये ज्यावेळेस अगदी क्रायसिस सुरू होते बघा, आर्थिक क्रायसिस किंवा इकॉनॉमिकल क्रायसिस आले होते, अजूनसुद्धा काही त्यांची इकॉनॉमी एकदम स्ट्रॉंग नाही आहे, पण त्यांना तातडीने मदतीची ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस भारत पुढे आला होता. आपली जी नेबरहूड फर्स्ट पॉलिसी जी आहे त्या अंतर्गत श्रीलंकेला अन्न, आरोग्य सेवा, ऊर्जा सुरक्षा सेवा, इतर सगळ्या गोष्टींना भारताने मदत केलेली आहे. तर श्रीलंकेत $3.5 अब्ज मदत भारताने केली आहे. श्रीलंकेतलं सर्वात भीषण आर्थिक संकट काळामध्ये इंधनाचा ज्यावेळेस तुटवडा होता तो दूर करण्यासाठी भारताने बरेचसे टन डिझेल खेप डायरेक्ट श्रीलंकेला पाठवल्या होत्या. म्हणजे याच्यातून नेबरहूड फर्स्ट पॉलिसी जी भारताची आहे तर या अंतर्गत आपण श्रीलंकेला मदत करतोय, अफगाणिस्तानला मदत केलेली आहे. इवन भारत आणि मालदीव रिलेशन खराब झाले होते तरी सुद्धा मालदीवला सुद्धा आपण एक पॅकेज घोषित केलेलं आहे ज्या अंतर्गत आपण मालदीवला सुद्धा मदत करतोय. ओके, तर पॉलिटिकल ज्यावेळेस डिफरन्सेस असतात ना तर ते तात्पुरते असतात, पण आपल्याला आपल्या शेजाऱ्यांसोबत रिलेशन चांगलं ठेवणं गरजेचं आहे. आणि नेबरहूड फर्स्ट पॉलिसी अंतर्गत आपण आपल्या बजेटमध्ये सुद्धा बरेचसे करोड या इतर 6 ते 7 देशांसाठी रिझर्व्ह केलेले असतात. ओके, या गोष्टी तुम्हाला बजेटच्या अभ्यासादरम्यान लक्षात आल्या असतील. पुढच्या प्रश्नाकडे आता मी येतोय. लू हा कशाचा प्रकार आहे? तर एक्झाममध्ये लूवरती ॲज इट इज क्वेश्चन आला होता, राज्यसेवा किंवा संयुक्त गटमध्ये क्वेश्चन विचारला होता. तर लू हे उष्णतेची लाट आहे, चक्रवात किंवा शीतलहर किंवा सुनामी नाही आहे, तर लू हे उष्णतेची लाट आहे. भारतामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा अजूनही तुम्ही म्हणू शकता, पण एप्रिल मिडपासून ते मे 10 किंवा मेच्या फर्स्ट वीकपर्यंत मोठ्या प्रमाणात जोरदार धूळयुक्त वादळी उष्ण शुष्क उन्हाळी वारं पसरत होतं. याच उन्हाळी वाऱ्यांना किंवा उष्ण वाऱ्यांना, शुष्क वादळी धूळयुक्त वाऱ्याला आपण लू असं म्हणतो, ज्यालाच अगदी बोलीभाषेमध्ये आपण उष्णतेची लाट म्हणतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे उष्णतेच्या लाटेलाच आपण लू म्हणतो. उत्तर भारतात, आपल्या उत्तर भारताच्या गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही उष्णतेची लाट आली होती. आणि अगदी असं सांगण्यात आलं होतं की मे आणि जून महिन्यामध्ये आणखीन जास्त उन्हाळा तीव्र असू शकतो. पण आता सध्या जर तुम्ही बघाल काही दिवसांपासून टेम्परेचरमध्ये बदल वाटतोय, पाऊस वगैरेची चिन्ह दिसत आहेत. आणि असा सुद्धा एक स्टडी समोर आलेला आहे की ज्या अंतर्गत भारतामध्ये
ला निनाचा प्रभावाअंतर्गत जोरदार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण आता ह्या सगळ्या शक्यता असतात, याच्यामध्ये बरेचसे दर 15-20 दिवसाला बदल होत असतात. पण उष्णतेची लाट ज्यावेळेस आली होती तर त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला असायला पाहिजे. उष्णतेची लाट ही हवेच्या तापमानाची अशी स्थिती असते की जी संपर्कात आल्यावर मानवी शरीरासाठी सुद्धा घातक ठरेल. एखाद्या स्थानकाचं कमाल तापमान मैदानी भागात किमान 40°C किंवा त्याहून अधिक आणि डोंगराळ भागामध्ये किमान 30°C किंवा त्याहून अधिक जर आलं असेल, वाढलं असेल तापमान, तर त्याला आपण उष्णतेची लाट असं मानतो. ओके, मैदानी भागांसाठी टेम्परेचर किती? 40° किंवा त्यापेक्षा जास्त, आणि डोंगराळ भागांमध्ये 30° किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी उष्णतेची लाट आली असं आपण म्हणू शकतो. भारताची जी किनारपट्टी आहे तर त्याच्यासाठी इथं जे तापमानाचे जे निकष आहेत हे थोडेसे वेगळे आहेत. जेव्हा कमाल तापमान सरासरीपेक्षा 4.5° किंवा त्याहून अधिक जर वाढलं असेल किनारी भागांसाठी, आणि त्याचबरोबर जर तापमान हे 37° किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर या पॅरामीटरला आपण म्हणू शकतो की किनारी प्रदेशांमध्ये उष्णतेची लाट आहे. ठीक आहे, म्हणजे उष्णतेच्या लाटेचं टेम्परेचर जे आहे हे वेगळे आहे. डोंगराळ प्रदेशासाठी वेगळे आहे, मैदानी प्रदेशांसाठी वेगळे आहे आणि किनारपट्टी प्रदेशासाठी वेगळे आहे. याच्यावरती मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन बनेल. एका बाजूला तुम्हाला प्रदेश दिले जातील, दुसऱ्या बाजूला तापमान दिले जातील, आणि असं म्हटलं असेल की उष्णतेची लाट येण्यासाठी किंवा उष्णतेची लाट आली याचं वर्णन करण्यासाठी कोणत्या प्रदेशात किती तापमान असायला पाहिजे याची जोड्या लावा. जसं की डोंगराळ भागामध्ये जर तापमान 30 किंवा 30पेक्षा जास्त गेलं की आपण म्हणू शकतो तिथं उष्णतेची लाट आहे, त्याचं वर्णन करू शकतो. तसं जर मैदानी प्रदेशामध्ये तापमान 40 किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि किनारपट्टी प्रदेशामध्ये जर तापमान 37° किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा जर तिथलच्या सरासरी तापमानात 4.5°C वाढ झाली असेल तर आपण म्हणू शकतो की उष्णतेची लाट या प्रदेशांमध्ये आली आहे. ठीक आहे, हा डेटा लक्षात ठेवायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. नुकतीच बातम्यांमध्ये दिसणारी स्मार्ट प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर स्मार्ट म्हणलं की काहीतरी कॉम्प्युटर संदर्भात किंवा टेक्नॉलॉजी संदर्भात, मोबाईल संदर्भातच्या असं वाटू शकतं, पण नाही. स्मार्टचा एक लॉंग फॉर्म आहे, दॅट इज सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो, दॅट इज स्मार्ट. मग स्मार्ट हे कुणी विकसित केलंय? तर ही जी अशी मिसाईल तंत्रज्ञान प्रणाली आहे ही DRDO कडून विकसित करण्यात आलेली आहे. इथे या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं हे मिसाईल आहे, सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो म्हणजेच स्मार्ट. आता संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने 1 मे 2024 रोजी ओडिशाच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून या स्मार्ट या प्रणालीची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. या चाचणीने सिमेट्रिक सेपरेशन आणि वेलोसिटी कंट्रोल यासारख्या टेक्नॉलॉजीची पडताळणी केलेली आहे. स्मार्ट ही एक नेक्स्ट जनरेशन लाईट वेट टॉर्पेडो डिलिव्हरी सिस्टीम आहे. भारतीय नौदलाची पाणबुडी विरोधी क्षमता वाढवण्यासाठी हे महत्त्वाचं ठरणार आहे आणि याची रेंज साधारण 643 किलोमीटरपर्यंत असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोण G7चा सदस्य नाही? G7 ग्रुप ऑफ 7 ज्याच्यामध्ये इथं दिलेल्या पर्यायांपैकी रशिया हा देश नाही आहे. रशिया आधी होता, ॲक्च्युली या G7चं नाव आधी G8 होतं. रशिया त्याचा भाग होता पण रशियाला काढून टाकण्यात आलं त्यातून आणि G7 ग्रुप बनलेला आहे आता, ज्यामध्ये जे 7 देश आहेत ते कोणते कोणते? कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK आणि अमेरिका. तर हे जे 7 देश आहेत ते यांचा एक ग्रुप आहे, त्याला ग्रुप ऑफ 7 म्हटलं जातं. आता हा G7चा मुद्दा चर्चेत कुठून आला आहे? तर रिसेंटलीच या G7 देशांची या ग्रुप ऑफ 7ची एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी एक निर्णय घेतला आहे, ज्या निर्णयानुसार जगाने 2035पर्यंत कोळशावरती किंवा कोळशाचा वापर करून चालणारे जे ऊर्जा निर्मिती प्रकल्प असतील तर ते बंद करावेत 2035पर्यंत, आणि ते टप्प्याटप्प्याने असणारे अशा प्रकारे निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे कोळशाचा वापर आपल्याला वीज निर्मितीसाठी करता येणार नाही. 2030मध्ये कोळशाचा वापरासंदर्भात असणार आहे आणि 2035पर्यंत गॅसवर चालणारे प्रकल्प बंद करण्यात यावेत, अशा प्रकारचा हा निर्णय आहे. आता याचा इम्पॅक्ट काय होईल? तर जर भारतासारख्या देशाचा आपण विचार केला तर भारतात जवळपास 75% आपली वीज इलेक्ट्रिसिटी ही आपण कोळसा किंवा गॅसचा वापर करून तयार करतो. ओके, म्हणजे बघा 2024मध्ये आहोत आपण, पुढच्या 10 वर्षांमध्ये आपल्याला कोळशाचा वापर करता येणार नाही वीज निर्मितीसाठी, अशा प्रकारचा निर्णय हे G7 देश घेत आहेत.
हे तुम्हाला काय वाटतं, याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? थोडा दोन्ही अँगलनी विचार करा, फक्त पर्यावरणीय विचार इथं ठेवू नका, कारण हे जे ग्रुप ऑफ 7 हे जे देश आहेत ना, हे जागतिक अर्थव्यवस्थेला 38% हातभार लावत आहेत. म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेच्या 38% वाटा ह्या G7 ग्रुपकडे आहे. पण 2021 मध्ये जेवढा हरितगृह वायू उत्सर्जित करण्यात आलेला आहे, म्हणजे जेवढे ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन झालेले आहे, त्यापैकी 21% गॅसेस हे या G7 देशांनी उत्सर्जित केलेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके, आता ह्या मुद्द्याला ना मी अगदी थोडक्यात सांगतो, बघा तुम्हाला समजतंय का, पटतंय का? ज्यावेळेस औद्योगिकरणाची सुरुवात झाली होती युरोपमध्ये 18व्या-17व्या शतकामध्येच, त्यावेळेस त्यांनी नॅचरल रिसोर्सेस खूप वापरलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्या जोरावरती तिथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज उभा केल्या, प्रोडक्शन स्टार्ट केलं, औद्योगिकरणाची सुरुवात झालेली आहे आणि त्याच काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंग त्यांनीच सुरू केलेलं आहे. मग आता तिथं तर ऑलरेडी इंडस्ट्रियलायझेशन झालं, औद्योगिकरण झालं, पण भारत हा त्यांच्या अंतर्गत होता किंवा इतर बरेचसे देश जसं की आफ्रिकन काही देश आहेत, ब्राझीलसारखा देश किंवा भारत, चीन, ह्या सगळ्या देशांमध्ये औद्योगिकरण उशिरा सुरू होतं आहे ना. आत्ता आपण लाईनवरती येतो आहे. मग आत्ता आपण ज्यावेळेस जस्ट या कॉम्पिटिशनमध्ये येत असताना जर तुम्ही अशा प्रकारे कोळशावरती जर बॅन केलं, बंदी केली की अशा प्रकारे तुम्ही वीज निर्मिती नाही करू शकत, मग आपण आपलं इंडस्ट्रियलायझेशन कसं करणार? ओके, का हा हक्क फक्त युरोपमधल्याच देशांना होता? एक गयानाचे प्रेसिडेंट आहेत, मी तुम्हाला त्यांचा एक व्हिडिओ दाखवतो. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने युरोपियन देशांची हिपोक्रेसी एक्सपोज केलेली आहे. गयानाचे हे प्रेसिडेंट आहेत, तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघा. डू यू नो that Guyana has a forest forever that is the size of England and Scotland combined? A forest that stores 19.5 gigatons of carbon, a forest that we have kept alive, a forest that we have kept alive. Does that give you the right? Does that give you the right to release all of this carbon? Does that give you the right to lecture us on climate change? I am going to lecture you on climate change because we have kept this forest alive that stores 19.5 gigatons of carbon that you enjoy, that the world enjoy, that you don't pay us for, that you don't value, that you don't see a value in, that the people of Guyana has kept alive. Guess what? We have the lowest deforestation rate in the world. And guess what? Even with our greatest exploration of the oil and gas resource we have now, we will still be net zero. Guyana will still be net zero. With all our exploration, we'll still be net zero. No. Powerful words, Mr. President. I am not completed as yet. I am not finished as yet. I am just not finished as yet. Because this is the hypocrisy that exists in the world. The world in the last 50 years has lost 65% of all its biodiversity. We have kept our biodiversity. Are you valuing it? Are you ready to pay for it? When is the developed world going to pay for it? Or are you in the pockets? Are you in the pockets of those who have damaged the environment? Are you in the pockets? Are you and your system in the pockets of those who destroyed the environment through the industrial revolution and now lecturing us? आय होप हा तुम्हाला मुद्दा थोडक्यात समजला असेल की बघा, औद्योगिकरणाचा अधिकार काय फक्त त्यांनाच नाहीये, युरोपमधल्या देशांनाच. भारत किंवा इतर जे देश आहेत हे सुद्धा त्यांच्या रिसोर्सेसचा वापर करू शकतात. त्याचबरोबर आपण पर्यावरणासाठी सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करायला आपले काहीतरी गोल्स आहेत ते आपण पूर्ण करतोय. आपली वचनबद्धता पर्यावरणासंदर्भातची तर आहेच. ओके, तर भारतामध्ये कोळसा वापरासंदर्भात जर तुम्ही आकडेवारी बघाल तर देशात एकूण उत्पादित होणाऱ्या ऊर्जेपैकी 22% ऊर्जा ही अक्षय ऊर्जेपासून निर्माण होतीये. त्याचबरोबर जीवाश्म इंधन प्रामुख्याने कोळसा हा भारताच्या वीज पुरवठ्यामध्ये 75% वापरला जातोय. नैसर्गिक घटकांवरती आपली म्हणजे फॉर एक्झाम्पल सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा हे जे आपले जे क्षेत्र आहेत हे अजून आपण तेवढे विकसित केलेले नाही आहेत. अजून आपण त्या उंबरठ्यावरती आहोत. स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारताला बॅटरी स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. मग हे सगळं सुरू असताना आपण डायरेक्टली कोळशाला निग्लेक्ट करू शकणार नाही. कोळसा क्षेत्रामध्ये भारताचं जर कॉन्ट्रीब्युशन बघाल तर भारताकडे कोळशाचे मोठे साठे आहेत. जगातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक देशांपैकी आपण एक आहोत. भारतामध्ये झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडच्या इतर राज्यांमध्ये तसंच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कोळशाच्या मोठ्या खाणी आपल्याला बघायला मिळतील. हे लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती क्वेश्चन येतात एक्झाममध्ये. जागतिक स्तरावरती पहिल्या 3 कोळसा उत्पादकांमध्ये भारताचा समावेश होतो. इव्हन कोल इंडिया लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ही जगातली सगळ्यात मोठी सरकारी मालकीची कोळसा उत्पादक कंपनी आहे. ठीक आहे, आणि भारतामध्ये जर आपण मेक इन इंडिया, मेड इन इंडिया अशा जर गोष्टी करत असेल तर आपल्याला वीज आणखीन लागणार आणि त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशाचा वापर आणखीन वाढणार आहे. 2022 मध्ये 8 ते 10% वाढ विजेच्या मागणीमध्ये ऑलरेडी झालेली आहे. ठीक आहे, तर आय होप आता बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी ओपन अप झाल्या असतील. पुढच्या प्रश्नाकडे येऊ आता.
रॅम्पेज क्षेपणास्त्र डॅश डॅश किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहे. रॅम्पेज तर हे साधारण 250 किलोमीटरपर्यंतचं अंतर हे अचीव करू शकतो, टार्गेटला मारा करू शकतो, अशा प्रकारचं हे मिसाईल आहे. हे मिसाईल इस्रायलकडून विकसित करण्यात आलेलं आहे आणि भारताने आपल्या हवाई दलामध्ये आणि नौदलामध्ये याला समाविष्ट केलेलं आहे. रॅम्पेज मिसाईल किंवा रॅम्पेज क्षेपणास्त्र लांब पल्ल्याचं सुपरसॉनिक, हवेतून मारा करता येईल अशा प्रकारे 250 किलोमीटर अंतरापर्यंत आपण लक्ष गाठू शकतो अशी क्षमता असलेलं हे मिसाईल आहे. भारतीय हवाई दलामध्ये या मिसाईलला हाय स्पीड लो ड्रॅग मार्क 2 या नावाने ओळखलं जातं. इस्रायलने सुद्धा रिसेंटली याचा वापर केलेला आहे बघा, इराणवरती याचा वापर त्यांनी केला आहे. भारतीय हवाई दलाच्या सुकोई 30, MKI, MiG-29 आणि जगवार या फायटर जेट्समध्ये जी रशियन बनावटीची ही विमानं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या क्षेपणास्त्राचा समावेश केलेला आहे. आपण ज्यावेळेस बालाकोट एअर स्ट्राईक केली होती का 2019मध्ये, त्यावेळेस आपण स्पाइस 2000 हे मिसाईल वापरले होते. पण त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन ॲडव्हान्स येथे रॅम्पेज क्षेपणास्त्र, रॅम्पेज मिसाईल, तर याच्या संदर्भातचा करार आपल्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढच्या मुद्द्याकडे या. अलीकडेच कोणत्या देशाने भारतीय मसाल्याशी संबंधित शिपमेंट नाकारले? तर तो देश म्हणजे अमेरिका. त्याच्यानंतर सुद्धा 2 देश आहेत की ज्यांनी अशा प्रकारे भारतीय बनावटीचे मसाले जे आहेत तर त्यांना नाकारले. मोस्टली ते एव्हरेस्ट आणि MDH मसाले आहेत आणि अमेरिकेने जे नाकारले याच्यामध्ये MDH पण आहे, एव्हरेस्ट पण आहे आणि त्याचबरोबर मॅगी मसालासुद्धा आहे जो नेस्लेवाल्यांकडून बनवण्यात येतो बघा. तर यांना नाकारण्यात आले, यांचे शिपमेंट नाकारल्यात, रिजेक्ट केलेले आहेत. याचं मुख्य कारण अमेरिकेचं आपण पहिल्यांदा समजून घेऊ. पहिल्यांदा आपण अमेरिकेने हे शिपमेंट का नाकारलं ना ते समजून घेऊ. तर अमेरिकेला MDH मसाल्यांच्या अंतर्गत ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या फूड एजन्सीने इन्स्पेक्शन केलं तर त्यांना जीवाणू किंवा बॅक्टेरिया आढळलेला आहे, तो म्हणजे साल्मोनेला. तर साल्मोनेला हे अशा प्रकारचा बॅक्टेरिया आहे की ज्याच्यामुळं आपले जे आतडे आहेत तर आतड्यांचे आजार होऊ शकतात. त्याचबरोबर डायरियासारखा आजार म्हणजे हगवण वगैरे लागणं, अशा प्रकारे वेगवेगळे आजार होऊ शकतात या साल्मोनेलामुळं, जो की एक बॅक्टेरिया आहे आणि ज्याच्यामुळं गॅस्ट्रो इंटेस्टायनल आजार होऊ शकतात. ओके, गॅस्ट्रो इंटेस्टायनल म्हणजे पोटासंदर्भाचे विकार होऊ शकतात. आणि हे जे काही बॅक्टेरिया आहे हा भरपूर दिवस पाण्यामध्ये राहू शकतो, त्याला कोरड्या तापमानामध्ये सुद्धा त्याला तो राहू शकतो, पोटामध्ये गेल्यावरती सुद्धा कित्येक महिने तो जिवंत राहतो. तर म्हणजे बराचसा घातक असलेला हा बॅक्टेरिया आहे. कोरड्या वातावरणामध्ये सुद्धा राहतो, पाण्यामध्ये सुद्धा राहतोय, तर तो म्हणजे अतिशय गंभीर असा आजार पसरवू शकतो अशा प्रकारचा बॅक्टेरिया. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे साल्मोनेला. ओके, तर साल्मोनेला हा अमेरिकेच्या एजन्सीजला सापडला या मसाल्यांमध्ये. त्याचबरोबर आत्ता जी न्यूज आली ना काही आठवड्यांपूर्वी, त्यानुसार सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांनी सुद्धा MDH, एव्हरेस्ट आणि आय थिंक मॅगी मसालासुद्धा, तर हे सगळे वेगवेगळे त्याच्यातले सुद्धा जे जो एव्हरेस्टचा फिश करी मसाला आहे, त्यानंतर MDH वाल्यांचा सांबर मसाला वगैरे, तर अशांना बॅन केलेलं आहे. आता एक्झाममध्ये कुठल्या मसाल्यामध्ये काय सापडलं असं नाहीत विचारणार. एक्झाममध्ये गॅस्ट्रो इंटेस्टायनल आजार कोणत्या खालीलपैकी बॅक्टेरियामुळे होऊ शकतो असं देतील. तर साल्मोनेला हे नाव तुम्हाला आठवलं पाहिजे, जो अमेरिकेने या कारणामुळे आपल्या मसाल्यांना बॅन केलं होतं. ठीक आहे. आणि हाँगकाँग आणि सिंगापूरचं कारण काय आहे की त्यांना याच मसाल्यांच्या अंतर्गत इथेलिन ऑक्साईड नावाचं पेस्टिसाईड सापडले. पेस्टिसाईड म्हणजे कीटकनाशक. ओके, नाव लक्षात ठेवा, मी इथंच लिहून दाखवतो तुम्हाला. इथिलीन ऑक्साईड हे एक पेस्टिसाईड आहे जे फ्लेमेबल असतं, म्हणजे जळण्यासारखं आहे, त्याचबरोबर कलरलेस असतं आणि गॅसच्या फॉर्ममध्ये असतं. ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर 10 किंवा 11 डिग्रीपर्यंत आपण नेऊ तर तो एक गॅसच्या फॉर्ममध्ये असतं, म्हणजे इथिलीन ऑक्साईड. आणि याचा वापर हा पेस्टिसाईड म्हणून सुद्धा केला जातो. म्हणजे ज्यावेळेस कीटक मारायची वेळ येते फवारणी करताना, तर त्यावेळेस इथिलीन ऑक्साईड हे मोस्टली वापरलं जातं. हे ग्रुप 1 कॅटेगरीमध्ये येतं कॅन्सर पसरवण्यात. ओके, कॅन्सर पसरवण्यासाठी जे वेगवेगळे एजंट्स मांडले जातात ना, तर कार्सिनोजेनिकमध्ये या कॅटेगरीमध्ये ग्रुप 1मध्ये याला तुलना केलेली आहे. त्यामुळं अतिशय घातक असं आहे. माणसांनी कन्झ्युम केलं तर कॅन्सर होण्याची दाट शक्यता आहे. त्या व्यतिरिक्त रिप्रोडक्शन संदर्भातचे आजार होतील, समस्या वेगवेगळ्या निर्माण होतात, मेंटल हेल्थ डिस्टर्ब होऊ शकतं, स्किन संदर्भातचे आजार होतात. तर अतिशय घातक असलेलं आहे, ज्याचा वापर
आता याचा प्रॅक्टिकल वापर जर तुम्ही कधी बघाल ना तर हॉस्पिटल्समध्ये जर्म्स मारण्यासाठी केला जातो. जे पेशंटचे बेड असतील किंवा त्याचे काही पिलो असतील किंवा बेडशीट्स असतात, हे ज्यावेळेस धुवायचे असतात, क्लीन करायचे असतात, त्यावेळेस इथिलीन ऑक्साईडसुद्धा वापरलं जातं. म्हणजे इतकं घातक आहे आणि त्याचा जर आपण डायरेक्ट कन्झम्पशनमध्ये खाण्यापिण्यात जर वापर केला तर त्याच्यामुळं कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो. या कारणाने सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांनी मसाल्यांना बॅन केलेलं आहे. यांनी सुद्धा शिपमेंट नाकारलं आहे. ठीक आहे, आय होप हा तुम्हाला आता मुद्दा समजला आहे. अमेरिकेने रिजेक्ट केलेलं कारण थोडं वेगळं आहे, टेक्निकल गोष्टींमध्ये बघाल तर कारण वेगळं आहे आणि सिंगापूर आणि हाँगकाँगने रिजेक्ट करण्यामागचं, आपल्या मसाल्यांना रिजेक्ट करण्यामागचं कारण वेगळं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेला अँथ्रेस म्हणजे काय? आता इथं हे जे इमेजमध्ये दाखवलं आहे ना, हा काही असाच दिसत नाही आहे. हा एक रेड सुपर जायंट स्टार आहे. सूर्यापेक्षा खूप मोठा आहे आणि पृथ्वीपेक्षा खूप लांब आहे. म्हणजे असं आपल्या सूर्यमालिकेतला वगैरे आहे असं काही नाही. तर बेंगलोरमधली एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉफिजिक्स आहे, त्यांनी असं एक संशोधन केलं आहे की एक लाल महाकाय एक रेड सुपर जायंट स्टार आहे, ज्याला त्यांनी असं नाव दिलेलं आहे अँथ्रॅस. तर अँथ्रॅस हा सूर्यापेक्षा 10,000 पट जास्त तेजस्वी आहे आणि सूर्याच्या व्यासापेक्षा डायमीटरपेक्षा 700 पट याचा डायमीटर मोठा आहे. एवढा असा मोठा हा जायंट स्टार आहे जो 600 प्रकाश वर्ष दूर आहे आपल्या गॅलेक्सीपासून. त्यामुळे काही याच्यापासून आपल्याला काही संकट वगैरे नाही आहे, पण ते एक अस्तित्व याचं आहे असं या संशोधनातून समोर आलेलं आहे. एक्झाममध्ये जर चुकून विचारलंच तर तुम्हाला माहिती पाहिजे रेड सुपर जायंट आहे हा, म्हणजे सूर्यापेक्षा जास्त तेजस्वी आहे, त्याचं नाव आहे अँथ्रस. ठीक आहे, एक्झाममध्ये क्वेश्चन येण्याची शक्यता कमी आहे, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न बघा. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनाची थीम काय? तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम डेची थीम काय होती? तर अ प्रेस फॉर द प्लॅनेट, जर्नलिझम इन द फेस ऑफ द एन्व्हायरमेंटल क्रायसिस. पर्याय क्रमांक 3, अ प्रेस फॉर द प्लॅनेट, जर्नलिझम इन द फेस ऑफ द एन्व्हायरमेंटल क्रायसिस अशी या जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनाची थीम होती 2024साठीची. लक्षात ठेवू शकता. हा जो दिवस आहे हा युनेस्को मार्फत साजरा केला जातो. 1993मध्ये युनायटेड नेशन्सच्या आमसभेमध्ये हा दिवस घोषित करण्यात आलेला आहे, डिसेंबर 1993मध्ये. आणि 1994च्या 3 मेपासून याची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे 3 मे हा दरवर्षी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, आणि 2024ची याची थीम अ प्रेस फॉर द प्लॅनेट, जर्नलिझम इन द फेस ऑफ द एन्व्हायरमेंटल क्रायसिस ही याची थीम आहे. ठीक आहे, तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण 3 ते 7 मे अगदी डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर आम्हाला तसं कमेंट करून कळवा, थोडं मोटिवेट करा. तुमच्या कमेंट्समधूनच आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन मिळतं. आणि त्याचबरोबर विजन स्टडी 2.0 हे ॲपसुद्धा डाउनलोड करा. या लेक्चरची PDF तुम्हाला आज रात्री त्या ॲपमध्ये मिळून जाईल. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.